देवगड महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात 17 गावात आचऱ्यानजीक विनापरवाना गिलगेटद्वारे कर्नाटक मलपी येथील वैशाली या मासेमारी नौकेवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री थरारक पाठलाग करत संयुक्तिक कारवाई केली आहे। ही कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सह आयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील रामभद्र हायस्पीड नौका आणि सिंधुदुर्ग येथील गस्ती नौका संयुक्तिक गस्त घालत असताना मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे, चिन्मय जोशी यांच्या समवेत सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, संतोष ठुकरुल, योगेश फाटक, अमित बांदकर, अल्पेश नेसवणकर, दीपेश मायबा, सागर परब, चंद्रकांत कुबल, स्वप्नील सावजी, शुभम राऊळ, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, प्रणिल त्र्यंबके यांनी कारवाईत सहभाग घेतला। यात ताडोसे, पोपट, गेजर, बांगडा मासळी असून त्या मासळीचा लिलाव करण्यात आला। मत्स्य व्यवसाय विभागाने मागील 15 दिवसात दुसरी कारवाई केल्याने मच्छीमारात समाधान व्यक्त होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।